रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह। संत गजानन महाराजांच्या पावन चरणांनी पावन झालेली, भक्तीचा केंद्रबिंदू असलेली शेगाव नगरी विकासाच्या प्रतीक्षेत आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने 2000 कोटींचा विकास आराखडा मंजूर केला, मात्र जमिनीवरील वास्तव काही वेगळंच आहे। आज शहरात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे ब्रेकर लावून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, तर दुसरीकडे महत्त्वाची शासकीय कामे कंत्राटदारांच्या मनमानीमुळे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत। शेगाव येथील अतिशय जुन्या आणि जीर्ण झालेल्या तहसील कार्यालयाची इमारत नवीन उभारण्याचे कंत्राट RK संचेती यांना देण्यात आले। या कामासाठी 300 दिवसांचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता, परंतु या गोष्टीला आज 1250 दिवस उलटून गेले आहेत, तरीही तहसील कार्यालयाची इमारत आजही अपूर्णच आहे। 300 दिवसांचे काम 1250 दिवसातही पूर्ण होत नाही, यावरून संताप व्यक्त होत आहे। प्रश्न असा निर्माण होतो की या दिरंगाईचा फायदा नेमका कोणाला होत आहे? कंत्राटदार स्वतःचा फायदा बघत आहे की संबंधित शासकीय अधिकारी हेतू परस्पर भाड्याची इमारत वापरून घर मालकाचा फायदा करून घेत आहेत? जनतेच्या करातून जमा झालेला पैसा विकास कामांसाठी खर्च होतो, मात्र अशी कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे होणारी उधळपट्टी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? काय हे कंत्राटदार मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा कायद्यापेक्षाही मोठे झाले आहेत का? जणू काही चित्रपटातील संवादाप्रमाणे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है संचेती, शहनशाह अशा आविर्भावात हे कंत्राटदार काम करीत आहेत की काय, असा संतप्त प्रश्न आता शेगावकरांना पडला आहे। शहराच्या इतर बाबींवर लक्ष देऊन नागरिकांचे लक्ष मूळ प्रश्नावरून भरकवण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींकडून केला जात असल्याची चर्चा आहे। तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या कामात होत असलेला हा विलंब राजकारण्यांचा नाकर्तेपणा आहे की प्रशासकीय उदासीनता, याचा जाब आता प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे। माझ्या मागे जी प्रशस्त एक इमारत बनून राहिली, आपण पाहून राहिले असताना ही इमारत जी आहे तहसील कार्यालय शेगावची आहे। जवळजवळ 4-4.5 वर्ष अगोदरच ही इमारत बनण्याकरता कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या ठेकेदाराला, कंत्राटदाराला 300 दिवसाचा कालावधी देण्यात आला असता 300 दिवसामध्ये ही इमारत पूर्ण करून त्यांना शासनाच्या हवाले करायला हवी होती। मात्र 1250 दिवस उलटून गेल्यानंतरही आज आपण पाहू शकता की ही इमारत अपूर्ण आहे, तिचं काम अजूनही चालू आहे। ही इमारत केव्हा पूर्ण होईल हा प्रश्न प्रत्येक व्यक्ती विचारत आहे। हे पाहून सदीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा एक प्रसिद्ध डायलॉग आठवतो, तो म्हणजे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है, स्वतःच वाचून घ्या। काय जनता, राजनैतिक लोकांना याचा विचार काय विचारायला हवा। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।